सर्वांचं, आजच्या पार्टिसिपंटचं आणि आजच्या आपल्या माननीय वक्त्यांचं खूप खूप स्वागत करते पुनश्च एकदा. आपण आता आपलं आजचं जे कृत्रिम बुद्धिमत्ता व कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावरचं आजचं आपलं प्रशिक्षण आपण सुरू करतो. आज सर मी तुम्हाला नेरकर सरांना सांगू इच्छिते की या सेशन मध्ये आपले FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स त्यांचे डायरेक्टर्स आम्ही इन्व्हाइट केलेले आहेत. त्या पुन्हा ऑडियन्स मध्ये आमचे काही अधिकारी कर्मचारी आहेत आणि या व्यतिरिक्त आमचा एक आपल्या महाराष्ट्र राज्याचा सीताफळ महासंघ नावाचा सीताफळ पिकाशी संबंधित एक महासंघ आपल्याकडे आहे. त्या सीताफळ महासंघात खूप मोठे मोठे उद्योजक आहेत सीताफळाशी संबंधित आणि आमचे माननीय सेवानिवृत्त महाराष्ट्र राज्याचे संचालक फलोत्पादन माननीय मोहल्ले साहेब या आपल्याला आजच्या सेशनला जॉईन पण झाले. आम्ही थोडी पार्श्वभूमी सांगते की आम्ही मे महिन्यात 21-22 मेला आम्ही एक ट्रेनिंग घेतलं होतं सीताफळ संदर्भात. त्या ट्रेनिंग मध्येच आजच्या प्रशिक्षणाची चर्चा झाली होती की आम्ही रामेतीतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर प्रशिक्षण देतो. आमच्याकडे ऑलरेडी एक क्लास झालेला होता टेकाडे सरांच्या समन्वयामध्ये, त्यामुळे आम्ही तो विषय त्या कार्यक्रमामध्ये काढला होता. तर सीताफळ महासंघाचे ऑनरेबल पदाधिकारी जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी त्याही वेळेस आम्हाला थोडंसं मोटिवेट केलं होतं की मॅडम या अशा ट्रेनिंगला आम्हाला पण बोलवत जा, जेणेकरून पुढच्या भविष्यातील जी काय आता आपली वाटचाल आहे ऍग्रिकल्चरची, स्मार्ट ऍग्रिकल्चरची, त्या स्मार्ट ऍग्रिकल्चरचा पाया आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानू. तर या दृष्टिकोनातून सुद्धा आजचं ट्रेनिंग अतिशय महत्वाचं आहे. काही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्यात खूप चांगलं काम करतात आहेत. आपल्या डिव्हिजन मध्ये पण खूप चांगले FPOs काम करतात आहेत. त्यांना सुद्धा भविष्यातील त्यांच्या वाटचाली आजच अगदी कोणी जरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार केला नाही तरी आपण त्यांना माहिती दिल्यावर त्यांना यातील सगळ्या भविष्यातील जे काही त्यांची स्वप्न आहेत त्यांच्या संघा किंवा त्यांच्या FPO बद्दलची ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच या आपल्या अतिशय नाविन्यपूर्ण आणि अतिशय ज्याला म्हणतो की प्रभावी माध्यमाचा वापर ते त्यांच्या भविष्यासाठी करून घेतील. म्हणून आम्ही त्यांनाही मोठ्या संख्येने आज जॉईन व्हायला घेतलंय. तर सीताफळ महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना माझं खूप खूप स्वागत रामेतीतर्फे आणि मी फार वेळ न घेता सारंग नेरकर सरांचं स्वागत करून सरांना विनंती करेन की कृपया आजचं ट्रेनिंग सेशन आपण सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सारंग नेरकर आहे. मॅडम आपलं इंट्रोडक्शन साठी धन्यवाद आणि सर्व पार्टिसिपेंट्सचं स्वागत. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा ऍग्रिकल्चर मधला वापर याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक खूप नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि नवीन म्हणजे ही टेक्नॉलॉजी बऱ्याच वर्षांपासून डेव्हलप होते, पण आजची स्थिती अशी आहे की ह्या टेक्नॉलॉजीचा आपण प्रॅक्टिकली वापर करतो, म्हणून ही नवीन टेक्नॉलॉजी म्हणून आपल्या समोर येते. आणि ही टेक्नॉलॉजी अगदी कोणत्याही सेक्टरला कम्प्लिटली बदलण्यासारखी आणि त्याच्यामुळे आपण आज त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं सिंपल आपण मराठी ट्रान्सलेशन केलं तर त्याचा अर्थ होतो कृत्रिम बुद्धिमत्ता. तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा अर्थ काय. तर आपण काही डेफिनेशन्स इथे बघत आहोत. काही तज्ञ लोक आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये, जसे डॉक्टर डेव्हिड मार, डॉक्टर रॉडनी ब्रुक्स आणि ॲलन ट्युरिंग यांच्याबद्दल कदाचित आपण सर्वांनी ऐकलं सुद्धा असेल. हे पायोनियरिंग लोक होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीचे आणि या लोकांनी त्याच्याबद्दल काही आपले डेफिनेशन्स ठेवलेले आहेत. पण सिंपल भाषेमध्ये जर आपण बोलायला गेलो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही अशी टेक्नॉलॉजी किंवा कोणतीही अशी टेक्नॉलॉजी ज्याला वापरून आपण एखाद्या निर्जीव गोष्टीमध्ये माणसासारखी बुद्धिमत्ता आपण आणू शकतो. ह्या केपेबिलिटीला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलतो. म्हणजे आज माझ्याकडे हा कॅमेरा आहे, बरोबर. ह्या कॅमेरा ऍक्च्युली माझी स्क्रीन दिसते की नाही माहित नाही, पण सपोज एखादा कॅमेरा आहे किंवा आपलं जो फोन आहे, आज आपण जेव्हा फोनशी संवाद साधतो तेव्हा फक्त आपण फोनला ऍज अ टूल नाही बघत, त्याला आपलं एखाद्या मित्रासारखं आपण ट्रीट करू शकतो. जेव्हा आपण फोनशी बोलतो आणि त्या फोनला समजतं आपण काय बोलतोय आणि त्याच्यावरती ते काहीतरी प्रतिक्रिया देतं, याचा अर्थ म्हणजे एखाद्या मनुष्यासारखी बुद्धिमत्ता आपण त्या निर्जीव वस्तूमध्ये दिलेली आहे. आणि त्यामुळे
त्याचं जे बिहेवियर आहे ते फक्त ऍज अ टूल नाही तर इंटेलिजंट टूल आहे. स्मार्ट जे मॅडम बोलले की स्मार्ट आपण गोष्टींना करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याकडे ऍग्रिकल्चर मध्ये टूल्स तर बरेच होते ऑलरेडी. ट्रॅक्टर्स आहेत, आपल्याकडे ट्रॅप्स आहेत, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. ब्रिक्स, ज्या लोकांना ब्रिक्स मीटर बद्दल माहिती असेल तर आपले ब्रिक्स मीटर असतात. या सर्व गोष्टी आपले टूल्स आहेत. पण ते टूल आपल्याला काय करतं, सपोज सॉइल टेस्टिंग जरी म्हटलं तरी त्या टूलचा आपण वापर करताना आपण त्या टूलला स्पेसिफिक डायरेक्शन्स देतो आणि ते आपल्याला फक्त माहिती देतं. पण त्या माहितीचा अर्थ आपल्याला सांगत नाही, त्या माहितीचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला सांगत नाही. पण सपोज आपण एखाद्या टूलमध्ये ती पॉवर आणू शकलो की फक्त माहिती न देता त्या माहितीचा ऍक्च्युअल अर्थ समजण्यासारखा अर्थ काय आणि त्या माहितीचा ऍक्च्युअल वापर कसा करायचा, ह्या गोष्टी जर एखादी टूल आपल्याला सांगू शकेल तर त्या टूलची आपल्याला व्हॅल्युबिलिटी खूप जास्त वाढते. म्हणजे ते टूल आपल्याला फक्त टूल नाही तर आपल्याला ऍक्च्युअली आपल्या क्षेत्रामध्ये ऍडव्हान्समेंट करण्यासारखं केपेबिलिटी आपल्याला देते. तर हे झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कोणत्याही डिव्हाइस मध्ये माणसासारखी बुद्धिमत्ता आणणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे अप्रोच आहेत ऍक्च्युअली. तर एखाद्या निर्जीव गोष्टीमध्ये जेव्हा आपण बुद्धिमत्ता टाकायचा प्रयत्न करतो तर ती बुद्धिमत्ता आपण एक्झॅक्टली टाकतो कशी, याच्यावरती काही अप्रोचेस बेस्ड आहेत. तर पहिला अप्रोच आहे लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच. म्हणजे आपण जसं एखादा मनुष्य लॉजिक वापरून आणि काही रूल्स वापरून एखाद्या निर्णयाला येतो, तीच मेथडॉलॉजी जर आपण एखाद्या मशीनला शिकवली की हे असं असं लॉजिक आहे, हे काही रूल्स आहेत जे मशीनला फॉलो करायचे एखादं डिसिजन घेण्यासाठी, आणि ते लॉजिक आणि रूल वापरून जसं आपण डिक्टेट केलंय त्याच्या पद्धतीने वागून जर मशीनला काही अनालिसिस भेटलं तर ते अनालिसिस आपल्याला युजफुल राहतं. ह्या लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच मध्ये काही स्पेसिफिक पॉइंट्स आहेत. जसं रिप्रेझेंट प्रोसेसेस ऑर सिस्टम्स युझिंग लॉजिकल रूल्स. म्हणजे आपण काय करतो, सपोज एखाद्या एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतो मी की सपोज एखाद्या पानाला आपण अनालाइज करतोय, क्रॉपचं पान जे आहे त्याला आपण अनालाइज करतोय आणि त्याच्यावरती सपोज एखादा कीड किंवा रोग आहे, त्याला आपण आयडेंटिफिकेशनचं टूल बनवतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून. तर एक ते करण्याचं पद्धत अशी झाली की आपण त्या सिस्टमला शिकवतो की ठीक आहे, हे पान आहे, त्या पानला आधी आपण रेकग्नाइज करायचं की हे आंब्याचं पान आहे का नारळाचं पान आहे का बनानाचं पान आहे. त्यासाठी आपण काही रूल्स सांगतो की आंब्याच्या पानाचा शेप साधारण असा असतो, बनानाच्या पानाचा शेप साधारण असा असतो. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याला देतो. ते कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ते पान कसं दिसतं, त्याच्यावरती जे कीड रोग आहे ते कसं दिसतं, त्याचे डिटेल जे पॅरामीटर्स आहेत ते आपण त्याला सांगतो आणि ते सांगताना आपण काही रूल्स डिफाईन करतो. ते रूल्स जे आहेत ते टॉप डाऊन अप्रोच मध्ये असतात. म्हणजे आपण एखाद्या सिस्टमला सिंपल रूल्स मध्ये ब्रेकडाऊन करतो आणि ते आपण एक्सप्लेन करतो. जेव्हा आपण एखाद्या ऍग्रोनॉमिस्टला बघतो, ते ऍग्रोनॉमिस्टच्या ट्रेनिंग मध्ये हे रूल बेस्ड अप्रोच आपण त्यांना शिकवतो की सपोज एखादं पानावरती काही स्पॉट्स आपल्याला दिसत आहेत, तर त्या स्पॉट्सच्या सपोज आपण अल्टर्नेरियाला बघतो, तर अल्टर्नेरियाच्या अवतीभोवती एक ब्राऊन कलरची येलो कलरची रिंग असते आणि त्याच्या आतमध्ये ब्राऊन कलरचा स्पॉट असतो. हे जे दोन कॉम्पोनंट आपण सांगितले की हिरव्या पानावरती सर्वात आधी आपल्याला पिवळ्या रंगाची एक रिंग शोधायची आहे आणि त्या रिंगच्या आतमध्ये ब्राऊन कलरचा आपल्याला स्पॉट शोधायचा आहे. आणि हे जर 3 पॅरामीटर आपले मॅच झाले म्हणजे जे आपण बघतोय ते अल्टर्नेरिया फंगस. हे मी खूप एक सिम्पलिस्टिक एक्झाम्पल सांगतोय, याच्यात तुम्ही टेक्निकॅलिटी मध्ये नका जाऊ ऍग्रोनॉमीच्या दृष्टीने, याला ऍज अ सिम्पल एक्झाम्पल कन्सिडर करा. तर हे जे 3 रूल आपण सांगितले, हिरवं पान, त्याच्यामध्ये येलो रिंग आणि त्या येलो रिंगच्या आतमध्ये ब्राऊन स्पॉट, हे तिन्ही रूल जेव्हा मॅच झाले म्हणजे कम्प्युटरला समजतं की ठीक आहे हे अल्टर्नेरिया फंगस. हा झाला एक अप्रोच. आपण त्या कम्प्युटरला स्वतःचं डोकं वापरायला नाही सांगितलं. आपण आपल्या अनालिसिसने, आपल्या नॉलेजने
अल्टरनेरिया कसा दिसतो ह्याची माहिती कम्प्युटरला सांगितली. ती माहिती सांगताना आपण त्याला काही सिंपल स्टेप्स मध्ये ब्रेकडाऊन केलं. 3 स्टेप्स, हिरवं पान, येलो रिंग, ब्राऊन स्पॉट. त्या 3 स्टेप्सला आपण डिटेलमध्ये कम्प्युटरला एक्सप्लेन केलं की ते एक्झॅक्टली कसं दिसायला पाहिजे. आणि ते जर 3 मॅच झाले म्हणजे अल्टरनेरिया फंगस. तर ह्याच्यामध्ये सिस्टम आपण इंटेलिजंट करतो, पण ते सिस्टम मधलं जे इंटेलिजन्स आहे ते मनुष्याचं इंटेलिजन्स. म्हणजे आपण कम्प्लिटली डिक्टेट करतो. उद्या जर मी अल्टरनेरिया डिफाईन करताना काही पॅरामीटर्स चुकीचे केले तर ते सिस्टम चुकीचं शिकेल. जरी त्याला जे दिसतंय ते करेक्ट असेल किंवा रॉंग, त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते माझ्या रूल्स वरती डिपेंड करतं. दुसरा जो अप्रोच आहे तो पॅटर्न बेस्ड अप्रोच आहे. आता आपण जेव्हा एखाद्या ॲग्रोनॉमिस्टला ट्रेन करतो, आपण सर्वात आधी पुस्तकातून त्याला शिकवतो, ज्याच्यातून त्याला सर्व रूल्स समजतात. पण त्याच्या सकट एखाद्या ॲग्रोनॉमिस्टला फक्त पुस्तकीय ज्ञानाने अल्टरनेरिया फंगस ओळखता येऊ शकतो का? ते पॉसिबल नाही. त्यासाठी आपण प्रॅक्टिकल अप्रोच घेतो. म्हणजे काय? आपण त्या ॲग्रोनॉमिस्टला, ॲग्रोनॉमिस्ट अंडर ट्रेनिंगला आपण फील्डवरती व्हिजिट करायला सांगतो. आपण त्यांना अनेक पानं अल्टरनेरियावाली बघायला सांगतो. ते अनेक पानं बघितले की ते माणसाला ऑटोमॅटिक समजतं की ओके ठीक आहे. जरी मी एखाद्या माणसाला ऍज अ रूल सांगितलं नाही, तरी त्या माणसाला जर आपण एक 100-200 फोटोज अल्टरनेरिया फंगसचे दाखवले, तर त्या माणसाला ऑटोमॅटिक समजतं पॅटर्न ऑब्झर्व करून, की प्रत्येक इमेज मध्ये हिरवं पान आहे, प्रत्येक इमेज मध्ये एक येलो रिंग आहे आणि प्रत्येक इमेज मध्ये त्या येलो रिंगच्या आतमध्ये एक ब्राऊन स्पॉट आहे. हा जो पॅटर्न आहे तो मनुष्य ऑटोमॅटिक रेकग्नाइज करतो आणि तीच कॅपेबिलिटी आपण कम्प्युटरमध्ये सुद्धा टाकू शकतो. म्हणजे 2 अप्रोच आपले झाले. एक तर मी तुम्हाला सांगू शकतो की एखाद्या गोष्टीला आपल्याला ऑब्झर्व किंवा आयडेंटिफाय करायचंय, तर त्याच्यात एक्झॅक्टली रूल्स कसे आणि ते रूल्स वापरून ते सिस्टम रेकग्नाइज करतं. दुसऱ्या अप्रोच मध्ये असं आहे की मी एखाद्या सिस्टमला एखाद्या जी गोष्ट आयडेंटिफाय करायची आहे त्याचे अनेक एक्झाम्पल्स देतो. आणि जेव्हा मी अनेक बोलतो तेव्हा फक्त 100त आकडा नाहीये, हजारोंमध्ये आकडा आहे. म्हणजे मी हजारो इमेजेस जेव्हा एखाद्या सिस्टमला दाखवतो आणि त्याच्यातला पॅटर्न रेकग्नाइज करायला सांगतो, तेव्हा मी न सांगता त्या सिस्टमला ऑटोमॅटिक समजतं की ह्या सर्व 1000 इमेजेस मध्ये कॉमन गोष्ट ही आहे की त्यात हिरवं पान आहे, त्यामध्ये येलो रिंग आहे आणि त्या येलो रिंगच्या आतमध्ये ब्राऊन स्पॉट आहे. हे सेकंड अप्रोच मध्ये मी कम्प्युटरला हे 3 रूल सांगितले नाहीये, ते कम्प्युटर ऑटोमॅटिक हे 3 रूल समजून घेतात. आता ह्या 2 अप्रोच मध्ये काही डिफरन्सेस आहेत ऍक्च्युली. ते डिफरन्स असे की लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच मध्ये माझे रूल्सचे डिटेल्स खूप डिटेल मला द्यावे लागतात. म्हणजे जो माणूस हे सिस्टम तयार करतोय तो अतिशय तज्ञ राहायला पाहिजे. म्हणजे त्या फील्ड मधला जो पायोनियरिंग माणूस असेल, ज्याला सर्वोत्तम ज्ञान आहे अल्टरनेरिया फंगस बद्दल, फक्त तोच माणूस रूल आणि लॉजिक बेस्ड अप्रोच मध्ये एक इफेक्टिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम तयार करू शकतो. पण सपोज आपल्याकडे सर्वात तज्ञ माणूस नाहीये, आपल्याकडे मिड लेवलचं ॲग्रोनॉमिस्ट अवेलेबल आहे, जे आपल्याला सिंपल रूल्स सांगू शकतं, पण त्याहून जास्त त्या ॲग्रोनॉमिस्टने हजारो इमेजेस कलेक्ट केलेले अल्टरनेरिया फंगसचे. तर तो व्यक्ती पॅटर्न बेस्ड अप्रोच वापरू शकतो. जरी तो सर्वोत्तम ज्ञान नसेल, तरी तो डेटा असला की ते सर्वोत्तम ज्ञान कम्प्युटर ऑटोमॅटिक एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर 2 अप्रोच मध्ये 2 लिमिटेशन आहे. पहिल्या अप्रोच मध्ये लिमिटेशन हे आहे की आपल्याला जे डोमेन नॉलेज, आपण त्याला डोमेन नॉलेज बोलतो इंग्लिशमध्ये, की सर्वात जास्त ज्ञान आपल्याला त्या क्षेत्रातलं राहायला पाहिजे, तेव्हाच आपण पहिला अप्रोच वापरू शकतो. दुसरा अप्रोच असा त्याचं चॅलेंज असं आहे की जरी आपल्याला कमी नॉलेज असलं तरी आपण ते डेव्हलप करू शकतो, पण ते करण्यासाठी आपल्याला हजारो इमेजेसचा डेटा आपल्याकडे राहायला पाहिजे. पहिल्या अप्रोच मध्ये डेटाची एवढी गरज नाही, मे बी 10 इमेजेस बरोबर आपण ट्रेनिंग करू शकतो. पण सेकंड अप्रोच मध्ये आपल्याला हजारो इमेजेस गोळा करावे लागतात. हे मी तुम्हाला का सांगतोय त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण की हे करताना आम्हाला जे प्रॅक्टिकल चॅलेंजेस झाले, मी आज एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी रन करतो, इनोसेपियन ॲग्रो टेक्नॉलॉजीज नावाची, जी कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करते. तर हे तुम्हाला अप्रोचेस आणि त्यांच्यामधले चॅलेंजेस सांगण्याचं कारण असं की
आम्ही जेव्हा एखादं कृत्रिम बुद्धिमत्तेची सिस्टम तयार करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला हे चॅलेंजेसच्या थ्रू जावं लागतं. आणि ह्या चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी आम्हाला तुमच्यासारख्या स्टेक होल्डर्सची मदत लागते. म्हणजे कृषी विभागाची मदत लागते, हे रूल्स आणि डेटा कलेक्ट करण्यासाठी. शेतकऱ्यांची मदत लागते, त्यांच्या फील्डवरती जाऊन तो डेटा कलेक्ट करण्यासाठी. आणि आम्हाला युनिव्हर्सिटी किंवा तज्ञ लोकांची गरज लागते ते रूल्स आणि जे आपले रूल्स आहेत त्यांना डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी. तर एखादी इफेक्टिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कंपनी असते ते हे तिन्ही पॅरामीटर्सला, तिन्ही स्टेक होल्डर्सला सुरुवातीपासूनच एकत्र घेऊन चालते. म्हणजे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपलं तयार होतं ते सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं तयार. तर आपण परत चॅलेंजेस कडे जाऊया, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऐकण्यामध्ये किती चांगलं वाटतं ना, की एखादी सिस्टम ऑटोमॅटिकली काहीतरी रेकग्नाइज करते. म्हणजे मला काहीच न माहिती असताना माझ्या फोनमध्ये जर मी हे सिस्टम तयार केली, तर माझा फोन ऑटोमॅटिकली मला सांगतो कोणतं अल्टरनेरिया फंगस आहे, कोणतं आंबा पिकलेला आहे, कोणता नाही पिकलेला आहे, कोणतं पानामध्ये कोणता डिसीज आहे. पण हे तयार करण्यामध्ये खूप मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. आणि पहिला चॅलेंज असा की आपल्याला खूप कॉम्प्लेक्स डेटा बरोबर डील करावं लागतं. म्हणजे आता 2-3 जर आपले काही प्रॉब्लेम्स असतील, सपोज अल्टरनेरिया फंगस असेल आणि स्कॉर्चिंग असेल. आता जे लोकांना टेक्निकल नॉलेज माहिती असेल त्यांना समजणार की हे दोन्ही कधी-कधी सारखे दिसू शकतात. आणि ते सारखे दिसतात ह्याच्यामुळे जो डेटा आपल्याकडे येतो तो पण कॉम्प्लेक्स येतो. कारण की सपोज आपण फोटो बद्दल बोलतोय, त्या फोटोमध्ये नेमकं आपण अल्टरनेरिया बघतोय का स्कॉर्चिंग बघतोय का एखाद्या दुसऱ्या किड्याची डॅमेज बघतोय. हे समजून घेण्यासाठी त्या कॉम्प्लेक्स डेटाला आपल्याला अंडरस्टँड करावं लागतं आणि त्या डेटाला आपल्याला नीट पद्धतीने स्ट्रक्चर करावं लागतं. हा एक झाला पहिला मोठा चॅलेंज. दुसरा मोठा चॅलेंज म्हणजे हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम आहे, ते काय आपल्या साध्या एकदम सिंपल कॉम्प्युटरवरती होऊ शकत नाही. ते एखाद्या पॉवरफुल कॉम्प्युटरवरती करावं लागतं आणि त्याला कॉम्प्युटेशनली हार्ड बोलतो. त्याच्यामध्ये मी खूप जाणार नाही कारण की ते थोडं टेक्निकल आहे. त्याच्यानंतर इट इज व्हेरी डिफाईन इट इज व्हेरी हार्ड टू डिफाईन जनरल कॉम्पिटिशनल कॉम्पिटन्स थिअरीज. म्हणजे जे आपण इन्फॉर्मेशन समजवायचा प्रयत्न करतोय, ते एक्झॅक्टली कसं कम्प्युट होणार आणि ते का आपण कम्प्युट करतोय हे आपल्याला सिस्टमला एक्सप्लेन करावं लागतं. हे पण मी खूप डिटेलमध्ये जाणार नाही कारण की ते टेक्निकल नॉलेज वाल्या लोकांसाठी आहे. आणि जे अल्गोरिदम्स आहे म्हणजे जे आपण रूल्स किंवा जो डेटा आपण देतो ते आपल्याला तज्ञ लोकांबरोबर करावं लागतं. प्रत्येक कंपनीला किंवा प्रत्येक व्यक्तीला युनिव्हर्सिटी बरोबर काम करायची संधी भेटत नाही आणि त्याच्यामुळे त्या युनिव्हर्सिटीकडे जे डोमेन स्पेसिफिक नॉलेज आहे ते मिळवणं पण प्रत्येकाला खूप सोपं नसतं. तर हा पण एक खूप मोठा चॅलेंज आहे. त्यानंतर आपण बघूया की कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार कोणकोणते. तर सर्वात आधी तर मशीन लर्निंग. म्हणजे ह्या प्रकारामध्ये ह्या टाईपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण कोणतीही गोष्ट ट्रेन करू शकतो. कारण की त्या मशीनला आपण जनरल इंटेलिजन्स देतोय. म्हणजे त्या मशीनला आपण कोणतीही गोष्ट कशी शिकायची हे शिकवतोय. आणि त्या मशीन लर्निंग अप्रोचमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा डेटा अॅनलाइज करू शकतो. दुसरं झालं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. म्हणजे आपण जेव्हा हे फोनशी बोलतो, तुम्ही सर्वांनी सिरी बघितलं असेल. iPhone मध्ये सिरी असते. Android मध्ये हॅलो गुगल असतं, की मी हॅलो गुगल बोललं, की माझ्या हे फोनला समजतं, की मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. आणि मग मी सांगितलं, की कॉल डॉक्टर भोईटे. तर ते फोन ऑटोमॅटिकली समजून डॉक्टर भोईटेंना कॉल करतो. हे जे संवाद मी मोबाईल बरोबर करू शकतो. ती जी लँग्वेज आहे माझी, इंग्लिश असेल किंवा मराठी असेल, माझ्या लँग्वेजला समजून घेण्याचा जी कॅपॅबिलिटी आहे, ती नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वाल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने येते. त्यानंतर एक्सपर्ट सिस्टम्स असतात जे खूप स्पेसिफिक असतात. त्याच्यामध्ये आपण जाणार नाही. त्याच्यानंतर स्पीच, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग सारखंच स्पीच असतं. जे आपण काही लोकांनी बघितलं असेल, की आजकाल आपण WhatsApp वरती जेव्हा मेसेज टाइप करायचा प्रयत्न करतो, त्या मेसेजमध्ये वेगवेगळे इनपुट मेथड्स असतात, बरोबर? एकात आपण टाइप करतो, एकामध्ये आपण स्वाईप करतो आणि एक असं पण आजकाल आलंय ज्याच्यामध्ये आपण बोलतो आणि ते ऑटोमॅटिक टाइप होऊन येतं.
ते आपण जेव्हा बोलतो आणि ऑटोमॅटिक टाईप होऊन येतं, किंवा कधी कधी जे लिहिलेलं असतं, असे काही सॉफ्टवेअर आहेत की लिहिलेल्या गोष्टीला आपल्याला बोलून दाखवतो. म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीला जर आपल्याला एखादी बुक वाचून द्यायची असेल, तर अशा प्रकारची सिस्टम खूप युजफुल असते, की ते काही लिहिलेलं एनी टेक्स्ट इट कॅन रीड टू अस. तर ते स्पीच बेस्ड, म्हणजे एनिथिंग दॅट इज रिलेटेड टू स्पीच, ते त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर व्हिजन बेस्ड, जे मी आधी बोलत होतो, की एखाद्या इमेज आपण काढली एखाद्या पानाची, तर त्या पानामध्ये एक्झॅक्टली काय आहे त्याचं रेकग्निशन करणं, हे व्हिजन बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं. आणि तसंच प्लॅनिंग आणि रोबोटिक्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे फील्ड आहे ते खूप फ्लुइड आहे. ह्या फील्डमध्ये रोज काही ना काही नवीन डेव्हलपमेंट आहे. म्हणून हे जे मी टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोललोय, हे रोज चेंज होतं. ही जी ब्रांच आहे, रोज नवीन एक काहीतरी ब्रांच येते, कारण की रोज नवीन कोणतरी वेगळ्या प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करत असतं. हे सांगण्याचं कारण असं, की तुम्हाला एक जनरल आयडिया येईल, की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. त्यानंतर आपण बघूया मशीन लर्निंग. जसं मी बोललो, मशीन लर्निंग म्हणजे लर्निंगची प्रोसेस ही आपण मशीनला शिकवतो. आणि लर्निंग जे आहे, आता मी ऍज अ ह्युमन बिईंग कोणतीही फील्ड शिकू शकतो. मी कोणत्याही फील्डमध्ये डिग्री घेऊ शकतो आणि त्या डिग्रीमध्ये मला शिकवलं जातं, की त्या फील्डमध्ये जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या कशा करायच्या. आता मला ऍज अ मनुष्य इंजिनिअरिंगच्या डिग्रीला 4 वर्ष लागतात, कॉमर्सच्या डिग्रीला 3 वर्ष लागतात. तर माझी जी ह्युमन लर्निंग केपेबिलिटी आहे, ती मला इंजिनियर बनवते 4 वर्षानं. पण मशीनचा बेनिफिट असा आहे, की ते जे 4 वर्षाचा पिरियड आहे, तो आपण कंडेन्स करून काही तासामध्ये एखाद्या मशीनला अख्खं इंजिनिअरिंग शिकू शकतो. मशीन लर्निंगचा वापर. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक तर आहे सुपरवाइज्ड मशीन लर्निंग, दुसरं आहे अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग आणि तिसरं आहे रिइन्फोर्समेंट. तर सुपरवाइज्ड मशीन लर्निंग म्हणजे मी कम्प्युटरला कंप्लीट पद्धतीने एक्सप्लेन करतो. जसं आपण आधी बघितलं फर्स्ट अप्रोच आपला रूल बेस्ड अप्रोच. म्हणजे मी कम्प्युटरला कम्प्लिटली सांगतो, की ही गोष्ट अशी अशी तुम्हाला करायची आहे आणि मी तुमचं जे लर्निंग प्रोसेस आहे त्याला कम्प्लिटली सुपरवाइज करतो. म्हणजे मी मशीनची जी लर्निंगची प्रोसेस आहे त्याला कम्प्लिटली सुपरवाइज करून त्याच्यामध्ये कम्प्लीट आपला दखल देऊन रूल्स सांगून मशीनला एक्सप्लेन करतो. ते झालं सुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे कसं, की आपण जे सेल्फ स्टडी बोलतो, की मी मशीनला एवढे रेफरन्स बुक्स दिले, एक सपोज 10-15 रेफरन्स बुक्स दिले, ते मशीन ऑटोमॅटिकली त्याच्यातून समजून मला काहीतरी अनालिसिस देतं. हे झालं अनसुपरवाइज लर्निंग. म्हणजे जे आपण सेकंड अप्रोच बघितलेला, ज्याच्यामध्ये आपण हजारो इमेजेस एखाद्या मशीनला देतो आणि त्या हजारो इमेजेस मधला पॅटर्न मशीन ऑटोमॅटिकली लर्न करते स्वतःहून, विदाउट माय सुपरविजन. ते झालं अनसुपरवाइज लर्निंग. तिसरा प्रकार झाला रिइन्फोर्समेंट लर्निंग. हे आपण एखादं लहान बाळ असेल, त्या लहान बाळाने काही चूक केली, की आपण त्याला कसं रागवतो किंवा त्याला आपण समजून सांगतो. काही लोकं मारतात सुद्धा. तर लहान बाळाला जेव्हा आपण एखादी गोष्ट समजवायचा प्रयत्न करतोय, तेव्हा आपण त्याला रिइन्फोर्समेंट करतो. म्हणजे लहान बाळाला समजतं, की मी ही गोष्ट केली जी चुकीची आहे, तर मला कोणीतरी रागवेल किंवा कोणतरी मारेल. म्हणून मी ती गोष्ट नाही करायला पाहिजे आणि काहीतरी त्याचं ऑपोझिट करायला पाहिजे, जे विच वुड बी द राइट थिंग टू डू. तर ह्या प्रकारचं ज्याच्यामध्ये थोडंसं माझं सुपरविजन आहे. पण जे लहान बाळ आहे ते ऑटोमॅटिकच समजतंय काय करेक्ट आहे आणि काय रॉंग. तर त्या प्रकारच्या मशीन लर्निंगला आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग बोलतो. हे पण मी 3 प्रकार याच्यासाठी एक्सप्लेन केले, की तुम्हाला डिटेलमध्ये समजेल, की ह्या टेक्नॉलॉजीचं बेसिस काय आहे? म्हणजे तुम्हाला एकदा टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली आहे काय ते थोडीशी आयडिया आली, की त्याचा कृषी क्षेत्रातला वापर तुम्हाला आणखीन इझिली समजेल आणि त्या कृषी क्षेत्रामध्ये आणखीन कसा बेटर वापर होऊ शकतो, याचे सजेशन तुम्ही आम्हाला देऊ शकता. म्हणून आपण हे थोडंसं थोडे काही शब्द तुम्हाला नाही समजले, की तुम्ही नंतर मला क्वेशन्स पण विचारू शकता. त्याच्यात म्हणजे
काही टेक्निकल टर्म्स आहे जे तुम्हाला कदाचित समजणार नाही, फक्त तुम्ही फ्लो बरोबर जा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बेसिस समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर ह्या मॅप मध्ये आपण दाखवलंय की मशीन लर्निंग मध्ये पण जसं मी आधी बोललो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप फ्लुइड फील्ड आहे, त्याच्यामध्ये रोज काहीतरी डेव्हलपमेंट होतं. तर ह्या मशीन लर्निंगचे पण जे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते रोज बदलत राहतात. तर हे एक्झॅक्टली काम कसं करतं, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की अल्टरनेरिया फंगस आपण डिटेक्ट करू शकतो, पण तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल, ठीक आहे बाबू, पण हे हजारो इमेजेस ते सिस्टमला समजतं कसं? म्हणजे हे सगळं वरवरच्या गोष्टी ठीक आहे, पण एक्झॅक्टली होतं काय आतमध्ये? तर एक्झॅक्टली हे होतंय जे तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. मी एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल फेशियल रेकग्निशनचं देईल. आज तुम्ही बघू शकता आपल्या फोनमध्ये आपलं फोन माझा चेहरा रेकग्नाइज करतं आणि ऑटोमॅटिक अनलॉक होतं. कोणाचा दुसऱ्याचा चेहरा मी दाखवला की त्याला समजतं की तो व्यक्ती सारंग नाहीये आणि त्याच्यामुळे त्याला लॉग इन नाही करू द्यायचं. म्हणजे माझ्या फोनने सारंग कसा दिसतो ह्याचं डिटेलमध्ये अंडरस्टँडिंग केलेलं आहे आणि ते सारंग कोण आहे हे फोटोमधून रेकग्नाइज करू शकतो. तर त्यासाठी ते कसं काम करतं, ते आधी आपल्याला काही फोटोज घ्यायला सांगतं, बरोबर. ते आपल्याला वेगवेगळ्या अँगलने आपला चेहरा दाखवायला सांगतं. तेव्हा ते आपले बरेचसे फोटोज आपले कलेक्ट करतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये हे होतं की जे इमेज आहे त्याच्यामध्ये आपण काही त्याला आधी आपण सिम्प्लिफाय करतो. जे एखाद्या कॉम्प्लेक्स आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सिम्पल लाईन ते कन्वर्ट करतो. कोणीतरी अनम्यूट झालं ऍक्च्युली, तर ह्या प्रकारचं आपण त्याला आधी सिम्प्लिफाय करतो आणि त्या सिम्प्लिफिकेशन मध्ये आपण जसं अल्टरनेरियाचा एक्झाम्पल बघितला की हिरवं पान, येलो रिंग, ब्राऊन स्पॉट, अशा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला आपण छोट्या छोट्या सिम्पल प्रॉब्लेम्स मध्ये ब्रेकडाऊन करतो. तर फेशियल रेकग्निशन मध्ये काय असेल, आता सपोज मी एखादा फोटो काढला तर त्यामध्ये सारंग आहे की नाही हे रेकग्नाइज करायच्या आधी त्याला हे समजायला पाहिजे की ह्या फोटोमध्ये मनुष्य आहे की नाही. सपोज मी एखादा टेबलचा फोटो टाकला तर ते रेकग्नाइज करू शकणार का फेस? कारण की त्याच्यात तर फेसच नाही. तर सर्वात आधी आपल्याला रेकग्नाइज करायचंय की ह्या इतक्या मोठ्या इमेज मध्ये ह्या पार्ट मध्ये फेस आहे. तर सर्वात आधी आपण फेशियल डिटेक्शन करू. त्यानंतर ओके ठीक आहे, आपल्याला चेहरा आयडेंटिफाय झाला की ह्या फोटोमध्ये चेहरा इथे, तर आपण बाकी सर्व डेटा काढतो, आपण चेहऱ्यावरती फोकस करतो. आणि आता आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे, हा चेहरा सारंगचा आहे का, हा चेहरा मिहिरचा आहे का, हा चेहरा अंबरीशचा आहे. तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, सारंग आणि मिहिर ह्या 2 लोकांमध्ये अंतर आपण ऍज अ ह्युमन कसं आयडेंटिफाय करतो. माझं नाक वेगळं दिसतं, माझं तोंड वेगळं दिसतं, माझे कान वेगळे दिसतात, माझे आयब्रोज वेगळे दिसतात, माझं म्हणजे ओव्हरऑल फेशियल स्ट्रक्चर जे आहेत, माझे डोळे वेगळे दिसतात मिहिरपेक्षा. तर मिहिर आणि सारंग मध्ये जे डिफरन्शिएटिंग पॉइंट्स आहेत त्यांचे आपण लँडमार्क्स तयार करतो. अगेन थोडं टेक्निकल टर्म आहे, पण प्लीज बेअर विथ मी. हे जे काही पॉइंट्स आहेत जे एका मनुष्याच्या चेहऱ्याला दुसऱ्या मनुष्याच्या चेहऱ्यापासून डिफरन्शिएट करतात, ह्या पॉइंट्सचा आपण एक डेटाबेस तयार करतो आणि आपण सांगतो की ठीक आहे, हे 48 पॉइंट्स जर ह्या पॅटर्न मध्ये असतील तर तो मनुष्य सारंग आहे. या प्रकारचं आपण फेशियल लँडमार्क डिटेक्शन करतो. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती जे लँडमार्क अँकर पॉइंट्स आहेत त्यांना आपण आयडेंटिफाय करतो आणि तसे आपण वेगवेगळ्या व्यक्तींचे करू शकतो. सारंगचे काही वेगळे लँडमार्क पॉइंट्स असतील, काही मिहिरचे वेगळे लँडमार्क पॉइंट्स असतील, अंबरीशचे वेगळे लँडमार्क पॉइंट्स असतील, मॅक्सचे वेगळे लँडमार्क पॉइंट्स असतील. तर ह्या लँडमार्क पॉइंट्सचा आपण एक डेटाबेस तयार करतो, जो आपण इथे बघतोय. त्या डेटाबेसचा आपण मग मशीनला ट्रेनिंग करतो. म्हणजे हे जे तुम्ही बघताय ह्या स्टेप पर्यंत, हे आपण हजारो इमेजेस साठी ही सेम स्टेप रिपीट करतो. म्हणजे हजारो इमेजेस मध्ये जेव्हा हे लँडमार्क पॉइंट सारंगचे ते रेकग्नाइज करतं, तेव्हा ते कन्फर्मेशनने सांगू शकतं की ठीक आहे बाबा, हे 48 पॉइंट्स सारंगचे आहेत. तर हे आपण त्याचं ट्रेनिंग करतो.
त्या ट्रेनिंगने आपण एक मॉडेल तयार करतो आणि त्या मॉडेलला शेवटी मग आपण फोनमध्ये टाकतो आणि फायनली फोन रेकग्नाइज करू शकतं की ह्या फोटोमध्ये हा व्यक्ती सारंग आहे. तर हे आपली प्रोसेस आहे. अगेन ही प्रोसेस तुम्हाला डिटेलमध्ये समजून घेण्याची गरज नाही, कारण की तुमचा रोल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृषी क्षेत्रामध्ये वापर करायचा. तर आपल्याला आतापर्यंत समजलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय असतं. मॅडम, मला वाटतं आपण काही प्रश्न असतील तर ते घ्यायला पाहिजे का आपण एंड मध्ये क्वेश्चन घ्यायचे? सर सर प्रश्न असतील तर विचारू, अन्यथा शेवटी आपण एक 5-7 मिनिटं इंटरॅक्टिव्ह सेशनला ठेवू. ओके, चालेल. मग मी प्रेझेंटेशन कंटिन्यू करतो. आपले काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज नोट डाऊन करून ठेवा. आपण sir. एंड मध्ये त्या सर्वांना अड्रेस करू. हो सर. तर हे सर्व झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, पण आज आपण ह्याबद्दल का बोलतोय? कारण की त्याचा वापर आपण कृषी क्षेत्रामध्ये करायचा प्रयत्न करतो. तर ते आपण कसे करू शकतो याचे मी तुम्हाला 3 एक्झाम्पल देईल. 3 एक्झाम्पल असे की रोबोट मध्ये ऍग्रीकल्चरचे जे रोबोट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरू शकतो. क्रॉपचं जे मॉनिटरिंग आहे म्हणजे आपलं जे फील्डचं मॉनिटरिंग आहे ते आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कसं करू शकतो. आणि प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे एखादा प्रॉब्लेम जो येणार आहे, अजून आलेला नाही, भविष्यात येणार आहे, त्याला आज आपण कसं रेकग्नाइज करू शकतो याच्या बद्दलचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल. हे 3 एक्झाम्पल मी तुम्हाला आता देईल आणि आपल्या सेकंड सेशन मध्ये मी डिटेलमध्ये आमची कंपनी एक्झॅक्टली काय करते कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये त्याच्याबद्दल आमच्या कंपनीचं एक डिटेल केस स्टडी तुम्हाला सेकंड सेशन मध्ये आपण देऊया, जो आपला आफ्टरनून सेशन. तर सर्वात आधी आपण हे सर्व जे आपण आता ऐकलं, एवढं तुम्ही सर्वांनी पेशंटली माझ्या बोलण्याला ऐकलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं, त्याचे प्रकार कसे असतात, ते काम कसं करतं. ठीक आहे, ह्याचा आपण कृषी क्षेत्रामध्ये कसा वापर करू शकतो. तर रोबोट्सला, आणि हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहे, हे जगभरामध्ये काम चालू आहेत आणि असे काम आता आपल्याला भारतात सुद्धा करायचे आहेत. म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स देतो. हे काल्पनिक एक्झाम्पल्स नाही, हे प्रॅक्टिकल ऍक्च्युअल एक्झाम्पल्स आहेत जे दुसऱ्या देशांमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी लोक सिद्ध करून दाखवतात. तर काही लोकांनी तुम्ही लेफ्ट साइडला जे बघू शकता अशा प्रकारचं एक रोबोट तयार केलेलं आहे. ते रोबोट काय करतं, इथे तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये काही कॅमेराज आहेत आणि त्या कॅमेरा सकट इथे त्यांनी एक स्प्रे सुद्धा दिलेला आहे. हे रोबोट काय करतं, तुमच्या शेतात मध्ये फिरतं सरांच्या इथून आणि प्रत्येक रोला ते चेक करत जातं फोटोमध्ये की ह्या फोटोमध्ये मला जो क्रॉप आहे तो दिसतोय का वीड दिसतंय. जर वीड असेल तर ऑटोमॅटिक स्प्रे करायचं आणि असं करत करत ते रो बाय रो सगळं चेक करतं आणि तुमचं वीड मॅनेजमेंट जे आहे ते ऑटोमॅटिकली या रोबोटने केलं जाऊ शकतं. आता लेफ्ट साइडच्या इमेजमध्ये जे आपण बघतो ते वीड मॅनेजमेंट रोबोटच्या माध्यमातून आपण करतोय, पण ते रो बाय रो आहे. म्हणजे ह्या रोबोटला बराच वेळ लागेल. सपोज आपल्याकडे मोठं क्षेत्र आहे, सपोज एक 20 किंवा 30 एकर क्षेत्र आहे, तर हे रोबोट तर खूप वेळ लावेल एक 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 लाईन चेक करत करत. तर त्यासाठी लोकांनी काय केलं, त्यांनी एक लेनच्या बदल्यामध्ये 10 लेन एका वेळेस करूया आणि त्या रोबोटला ऍज अ रोबोट करण्यापेक्षा आपण ट्रॅक्टरने फिरूया. तर ट्रॅक्टर मध्ये त्यांनी सिमिलर सिस्टम लावली आणि त्या सिस्टम मध्ये पण असेच कॅमेरा आहेत प्रत्येक रो साठी आणि त्या सिस्टम मध्ये सुद्धा प्रत्येक रो साठी असा एक स्प्रे आहे. म्हणजे एक लाईन एका वेळेस होण्यापेक्षा 10 लाईन एका वेळेस होतं, आपलं जास्त एरिया फास्टर कव्हर होतो. पण भारतामध्ये जे आहे ते आपलं लँड होल्डिंग छोटं असल्यामुळे कदाचित लेफ्ट साइडचं जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला जास्त रेलेव्हंट वाटतं. नेक्स्ट आपण बघूया, काही लोकांनी असे रोबोट्स तयार केलेले आहेत जे स्मार्ट हार्वेस्टिंग करतं. म्हणजे ते काय करतं, ते सपोज आता टोमॅटोचा एक्झाम्पल आपल्याला दिसतो. तुम्ही राईट साइडला बघू शकता की हे किंवा लेफ्ट साइडला बघा, हे रोबोट त्यांनी असं तयार केलेलं आहे की ते चेक करतं कोणता टोमॅटो पिकलेला आहे आणि कोणत्याला हार्वेस्ट करायचं आणि फक्त त्याच टोमॅटोला हार्वेस्ट कर. आज आपण आपला शेतकरी कसा हार्वेस्टिंग करतो की एकतर आपण लाईन वाईज करतो की ठीक आहे आज मी ह्या लाईनी हार्वेस्ट करेल
तर त्या पटापट आपण हार्वेस्ट करतो. त्याच्यामध्ये काही पिकलेले टोमॅटो असतात, काही कच्चे राहिलेले टोमॅटो असतात, काही जास्त पिकलेले टोमॅटो असतात, काही खराब झालेले टोमॅटो असतात. पण आपण सर्वांना हार्वेस्ट करतो आणि नंतर आपण सॉर्टिंग करत बसतो. पण जर आपण जे सॉर्टिंगची प्रोसेस आहे ती हार्वेस्ट करतानाच करू शकलो, तर आपला जो लॉस असतो, 1 नंबरचा माल, 2 नंबरचा माल किंवा ऍक्च्युअली 1 नंबर, 2 नंबर जास्त चांगलं एक्झाम्पल नाहीये. आंब्यामध्ये पिकलेला आंबा किंवा एकदमच कच्चा आंबा. एकदमच कच्च्या आंब्याला आपण आधीच काढून ठेवलं, तर तो रायपनिंग मध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि खूप जास्त पिकल्यानंतर जरी आपण हार्वेस्ट केलं, तरी त्याच्यामध्ये सारखे प्रॉब्लेम्स येतात. तर करेक्ट टाइमला, करेक्ट मॅच्युरिटी असताना जर आपण त्याला हार्वेस्ट केलं, तर शेतकऱ्याला सर्वात जास्त रेट त्याच्यासाठी भेटू शकतो. तर ह्या प्रकारची टेक्नॉलॉजी ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसते. राईट साइडला जे तुम्ही फोटो बघता, ते ह्या रोबोटला दिसते. तर तुम्ही इकडे बघू शकता 100%, 100%, 100% ते पिकलेल्या टोमॅटोला त्याने रेकग्नाइज केलंय आणि जिथे 14%, 22%, 53%, 11% म्हणजे ते तेवढं पर्सेंट मॅच्युरिटी झालेले टोमॅटो. तर ह्या पद्धतीने ते बरेच अनेक फोटो दाखवून पिकलेला टोमॅटो कसा दिसतो, कच्चा टोमॅटो कसा दिसतो, याचं ट्रेनिंग केल्यानंतर ते सिस्टमला ऍक्च्युअली कळतं की ठीक आहे, पिकलेला टोमॅटो ऍक्च्युअली असा दिसतो आणि ते अशा पद्धतीने ते रेकग्नाइज करतं. जसं आपण फेशियल रेकग्निशन मध्ये बघितलं, सर्वात आधी आपल्याला ह्या फोटोमध्ये टोमॅटो कोणते आहेत ते रेकग्नाइज करतो आपण, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप झाली की हे टोमॅटो जे आहे ते पिकलेलं आहे किंवा किती पिकलेलं आहे हे रेकग्नाइज करणं. आणि तिसरी स्टेप जी असेल की ठीक आहे, हे टोमॅटो जर पिकलेलं आहे तर चला त्याला हार्वेस्ट करू. हे असे 3 स्टेप मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून ब्रेकडाऊन करतो. तसंच आपलं जे डिसीज डिटेक्शन आहे, आपण डिसीज डिटेक्शन जसं मी अल्टर्नेरियाचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, तशा पद्धतीचं हे तुम्ही लेफ्ट साइडला बघू शकता की अनेक आपल्याला टॅगिंग करून इमेजेस किंवा जे कोणता डेटा आहे तो कलेक्ट करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण एक्सप्लेन करतो की जो प्रॉब्लेम आहे तो एक्झॅक्टली दिसतो कसा आणि त्याचं मग ते रेकग्निशन करतो. तर याच्याने आपण कीड रोग ह्याला डिटेक्ट सुद्धा करू शकतो. तसंच हे जे कीड रोग डिटेक्ट करायचंय, हे जर आपण ड्रोन वरती नेलं तर आपल्याला जास्त क्षेत्र कव्हर करता येतं आणि त्या ड्रोन मध्ये जर आपण स्प्रे सुद्धा ऍड केला तर तेच ड्रोन पहिल्या राऊंड मध्ये जाऊन चेकिंग करू शकता आणि दुसऱ्या राऊंड मध्ये जाऊन लगेच स्प्रेइंग करू शकतो. पण ड्रोन वापरला की आपलं कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन वाढते आणि म्हणजे त्याचं प्रत्येक याचं काही पॉझिटिव्ह पण आहेत आणि काही निगेटिव्ह पण आहेत. आता याच्या आधी पण जे आपण रोबोट बघितले, काही ते काही खूप स्वस्त येत नाही, तर त्यांचे काही डाऊन साइड्स पण आहेत. पण जे सेकंड सेशन आहे त्या डाऊन साइड्सला आम्ही भारताच्या शेतकऱ्यांसाठी कसं मिनिमाइज केलेलं आहे हे आम्ही तुम्हाला सेकंड सेशन मध्ये एक्सप्लेन करूया. तर ह्या इमेज मध्ये आपल्याला हे दिसतंय की हा ड्रोन आहे. हा ड्रोन एक्झॅक्टली चेक करतोय की शेतामध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम आहे. हे लाल जे एरियाज आहे तिथे प्रॉब्लेम आहे, हिरवं जे आहे ते जसं एक्सपेक्टेड आहे त्या ग्रोथ स्टेजमध्ये आहे किंवा जे एक्सपेक्टेड हेल्थ आहे त्या हेल्थ वाईज आहे आणि जे लाल एरिया आहेत फक्त तिथे आपण फवारणी करतो. म्हणजे आपल्याला टोटल लागणार खत आणि फवारणी या पद्धतीने आपण कमी करू शकतो आणि याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आम्ही ऍक्च्युली भारतामध्ये ऑलरेडी करत आहोत. त्याच्याबद्दल सेकंड सेशन मध्ये आणखी डिटेल. तर ही सर्व जी टेक्नॉलॉजी आहे त्याला भारतात आणण्यासाठी आपल्याला 4 गोष्टींवरती फोकस करावं लागतं आणि त्या 4 गोष्टींवरती माझी कंपनी फोकस करते. सर्वात आधी तर हे जे लाखो करोडोंचे डिव्हाइस आहेत त्यांना आपण कमी कॉस्ट मध्ये कसं आणू शकतो. कारण की लाखो करोडोच्या गोष्टी इन प्रॅक्टिकॅलिटी आपण बघायला गेलो तर भारतातला सामान्य शेतकरी वापरू नाही शकत. तर एखादा सामान्य शेतकरी वापरू शकेल ह्या कॉस्टला आपल्याला ही टेक्नॉलॉजी आणावी लागेल. दुसरं म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये कसं असतं की एकेका शेतकऱ्याकडे कमीत कमी 100-200 एकर, म्हणजे 100-200 एकर पण खूप कमी झालं. US मध्ये जर तुम्ही गेला अमेरिकेत तर तिथे हजारो एकरावरती एक एकच शेतकरी काम. मग तिथल्या शेतकऱ्यासाठी जो सोल्युशन आहे तो इथल्या शेतकऱ्यासाठी चालेल का, ज्याच्यामध्ये एका शेतकऱ्याकडे कधी 10 गुंठे, 20 गुंठे, 1 एकर वरती काम चालू असतं. तर त्या प्रकारचं स्केल जे आहे ते भारताच्या स्केलला मॅच होणार पाहिजे. तिसरं म्हणजे गिअर टुवर्ड्स इंडियन पीपल अँड इंडियन मार्केट.
म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे काम होतं ते तिथल्या सिस्टम प्रमाणे, तिथल्या व्हरायटीज प्रमाणे, तिथल्या लोकांप्रमाणे काम करतं. ह्या टेक्नॉलॉजीला जर आपल्याला भारतात आणायचंय तर आपल्याला इंडियन त्याला नेचर एक्सप्लेन करून द्यावं लागेल की इंडियामध्ये एक्झॅक्टली लोकांचे प्रेफरन्सेस काय, प्राथमिकता काय आहेत लोकांच्या, आणि त्याच्या बेसिसवरती आपण त्याचं काम करायला पाहिजे. आणि नीड बेस्ड रादर दॅन वॉन्ट बेस्ड, हे खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, की गरज असेल तिथेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायचं आणि त्याचा नीट पद्धतीने वापर करायचा. फक्त वापरायचा म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्यामध्ये काही अर्थ नाही. जिथे गरज आहे त्या गरजेला आपण डिटेलमध्ये आयडेंटिफाय करायचं आणि त्या गरजा आपण मीट करू शकू ह्या पद्धतीचं आपण एक सोल्युशन द्यायचं. तर ह्यामुळे आपण सर्व स्टेक होल्डर्स बरोबर आहोत, एफपीओ बरोबर आहोत, शेतकऱ्यांबरोबर आहोत, कारण की तुमच्या काय गरजा आहेत ह्या प्रकारच्या इंटरॅक्शनने आम्हाला ऍज अ कंपनी पण तुमच्या काय गरजा आहेत ते समजतात. याचं एक उदाहरण मी देतो. द्राक्ष बागायतदार संघाने आम्हाला बर्ड टेस्टिंग जे असतं त्याचं एक नीड सांगितली. आम्ही त्यांच्याकडे कीड रोग डिटेक्शनची सिस्टम घेऊन गेलेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की कीड रोग डिटेक्शन तर ठीक आहे, आम्हाला ते फायद्याचं राहील, पण आम्हाला आणखीन जास्त फायद्याचं राहील तुम्ही जर आम्हाला बर्ड टेस्टिंग ऑटोमॅटिक करून देऊ शकलात. आणि त्याच्या सकट कीड रोगांमध्ये पण तुम्ही जर आम्हाला स्टेम बोरर डिटेक्ट करून देऊ शकला, ती त्यांची खरी नीड होती. तर आम्ही मिलीबगवरती किती सोल्युशन जाऊन त्यांच्याकडे दिलं तरी त्यांना त्यांचा जो पेन पॉइंट आहे तो आम्ही आयडेंटिफाय करून जर त्यांना सोल्युशन देऊ शकलो तरच भारतातले लोक ही टेक्नॉलॉजी वापरतील. हे समजून घेणं कोणतेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम डेव्हलपरला समजून घेणं खूप गरजेचं. तर हे सर्व झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल. आता आज मी तुमच्याशी का बोलतोय, म्हणजे फक्त माझी कंपनी आहे त्याच्यामुळे मी बोलतोय का ह्या क्षेत्रामध्ये मी काही काम केलं? तर ह्या क्षेत्रामध्ये माझं खूप आधीपासून काम आहे. ऍक्च्युली मी 2014 सालापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये तर काम केलंच आहे, पण त्याहून एक स्टेप पुढे जाऊन आम्ही ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स नावाची एक सिस्टम तयार केली आहे, ज्याच्यामध्ये मशीन आणि ह्युमन म्हणजे मनुष्य हे एकत्र येऊन काम करतात. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवायला गेलं तर आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम मध्ये एखादा ड्रोन जाऊन सर्व काम करत नाही, कारण की जर आपण सर्व गोष्टी रोबोट्स वरती सोडून दिल्या तर माणूस काय करणार? आपण जर माणसाला कम्प्लिटली मायनस करत गेलो सगळ्या गोष्टींमधून तर आपले इतके सगळे मजूर, हे सर्व शेतकऱ्यांचं रोजगार जाऊ शकतो. तर रोजगार मेंटेन करण्यासाठी आपल्याला ह्युमनला त्या सिस्टम मध्ये आणावं लागतं. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं माझी स्क्रीन म्हणजे माझं व्हिडिओ दिसतंय की नाही माहित नाही, पण आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमला आम्ही या प्रकारच्या चष्म्याने डिप्लॉय करतो. म्हणजे एखाद्या अनट्रेन्ड व्यक्तीला, म्हणजे एखाद्या लेबररला, फार्म लेबररला जर आपण त्या प्रकारची बुद्धिमत्ता देऊ शकलो तर त्या व्यक्तीचा रोजगार सुद्धा नाही जाणार आणि आपला फायदा सुद्धा होणार आणि ती टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याला वापरते. तर ह्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीला आपण ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स बोलतो. हे थोडे टेक्निकल स्लाइड्स आहेत त्यांच्या मी स्किप करतो. तर आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता जसं मी सांगितलं 2014 सालापासून त्याच्यात काम करतोय. तर आम्ही याचा वापर बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला आणि त्यात यश मिळवलं. आणि त्या यशाच्या बेसिसवरती आता आम्ही कृषी क्षेत्रात एंटर झालो. तर आधीचे जे आमचे अचीवमेंट्स आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला कळेल की कृषी क्षेत्राच्या बाहेर सुद्धा कसा याचा वापर आम्ही करतोय. तर आपण सर्वांनी वेल्डिंग बघितलं असेल. वेल्डिंग करताना आपण तो चष्मा घालतो म्हणजे आपले डोळे डॅमेज नाही होणार. तर त्याच्याने आपल्याला, जर तुम्ही कोणी वेल्डिंग केलं असेल तर तुम्हाला समजेल की आपल्याला वेल्डिंग मध्ये हे चित्र दिसतं जे मी हायलाइट करतो. कम्प्लीट काळोख आणि फक्त एक ब्राईट स्पॉट. आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ह्या इमेजला ह्या इमेज मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे आधी जिथे तुम्हाला फक्त अंधारामध्ये एक ब्राईट स्पॉट दिसत होता, आता तुम्हाला आजूबाजूच्या सर्व गोष्टी दिसतात. आणि त्या सर्व गोष्टींना जेव्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता ऍड करतो तेव्हा जे दिसतंय ते आपण अॅनलाइज सुद्धा करू शकतो. तर वेल्डिंगचा हा एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की इथे वेल्डिंग चालू आहे. ते वेल्डिंग तशा पद्धतीचं दाखवण्यासाठी आम्ही हा चष्मा वापरतो. अगेन माझा व्हिडिओ कदाचित तुम्हाला दिसत असेल तर ह्या चष्म्यातून हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की फक्त तुम्हाला वेल्डिंग क्लिअरली दिसत नाही, तर ती वेल्डिंग एक्झॅक्टली होते कशी आहे याच्याबद्दल पण आपल्याला डिटेलमध्ये समजतं. जिथे वेल्डिंग
च्या अवतीभोवती जो हा सर्कल आहे, तो सर्कल जेव्हा हिरवा आहे म्हणजे वेल्डिंग बरोबर चालू आहे. तो सर्कल जेव्हा लाल होतो तेव्हा इथे आपल्याला प्रॉब्लेम पण लिहून दाखवतं की काय प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये जसं मी बोललो डेटा, तर वेल्डिंग मध्ये आम्ही वेल्ड करंट, वेल्डिंगची फ्रिक्वेन्सी, त्याचं स्पीड, त्याचं टाइम, ह्या प्रकारचे वेगवेगळे डेटा वापरून ती कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली. तर आपण बघू शकतो की इन रिअल टाइम हे सिस्टम फक्त वेल्डिंग बेटर दाखवत नाही, तर ते वेल्डिंग करेक्ट जातंय का चुकीचं जातंय हे सुद्धा आपल्याला दाखवतं. आय एम सॉरी. हा व्हिडिओ मी प्ले होऊ दे तू जरा एक सेकंड. तर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा वेल्डिंग चुकीचं जातंय तर ते लाल कलर मध्ये दाखवून आपल्याला वॉर्निंग सुद्धा देतं की टंगस्टन इज टू क्लोज टू द वेल्ड. तर हे जे आहे सिमिलर सिस्टम आम्ही कृषी क्षेत्रामध्ये पण आणतोय की एखादा व्यक्ती जर शेतातून फिरताना हा चष्मा घालून फिरत असेल तर त्याला फिरतानाच कळायला पाहिजे की इथे हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी काय सोल्युशन लागेल. याच्याबद्दल परत आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सेशन मध्ये बोलू. आणखीन एक जे आहे ते ऑगमेंटेड रियालिटी, ह्याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टेक्नॉलॉजीला जसं मी आधी बोललो की एक मोठा चॅलेंज आहे तो हा आहे की त्याला खूप पॉवरफुल कम्प्युटर लागतं वापरण्यासाठी. ते पॉवरफुल कम्प्युटरला आपल्या शरीरावरती कसं आणू शकतो याच्यावरती आमचं रिसर्च होतं आणि तुम्ही इथे बघू शकता की ते बऱ्याच पद्धतीने आम्ही केलेलं. हे आमचे काही एक्झाम्पल्स आहेत. हे माझे मेंटॉर आहेत प्रोफेसर स्टीव्ह मॅन. त्यांना फादर ऑफ वेअरेबल कम्प्युटिंग सुद्धा बोललं जातं. आणि इथे आपण बघू शकता आम्ही एक असा चष्मा तयार केला जो वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम एकाच चष्म्यामधून सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आधी 2 आणि 4 लाख रुपये लागायचे ती गोष्ट आम्ही इथे काही हजारांमध्ये करून दाखवू. जे मी आधीच्या स्लाइडमध्ये बोललो की अफोर्डेबिलिटी आणि स्केलेबिलिटी. तर ह्या पद्धतीने आम्ही अफोर्डेबिलिटी आणि स्केलेबिलिटी आणलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की ती सिस्टम वेगवेगळ्या प्रकारच्या काम करू शकते. ह्या टेक्नॉलॉजीसाठी आम्हाला ऍक्च्युली जपानमध्ये मोस्ट फ्युचरिस्टिक अवॉर्ड सुद्धा भेटलेला. त्यात सकट काही जे हिडन मायक्रोफोन्स असतात त्यांना पण डिटेक्ट करायची आम्ही एक टेक्नॉलॉजी बनवली आहे. ह्या खेळण्यामध्ये आम्ही एक मायक्रोफोन लपवलेला आहे. आणि जसं तुम्ही जेम्स बॉन्डच्या मूव्हीमध्ये कधी बघितलं असेल की लपवलेल्या मायक्रोफोनला जेम्स बॉन्ड डिटेक्ट करून दाखवतो. तर त्या प्रकारचं हे डिव्हाइस माझा आविष्कार आहे ऍक्च्युली. आणि त्या डिव्हाइसने आपल्याला मायक्रोफोन कुठे आहे आणि ते मायक्रोफोन कोणती वेव्ह ऐकतंय ती वेव्ह आपल्याला दिसून येते. त्याचाच वापर आम्ही ऍक्च्युली ग्रॅव्हिटेशनल वेव्हला पण डिटेक्ट करायला वापरलं. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज जर तुम्ही नोबेल प्राइज इन फिजिक्स फॉलो करता तर 2016 साली ग्रॅव्हिटेशन वेव्हच्या डिस्कव्हरीला नोबेल प्राइज इन फिजिक्स भेटलेलं. आणि त्या नोबेल प्राइज इन फिजिक्स भेटण्यासाठी जे त्यांना डेटामध्ये अनालिसिस करावं लागलं तर त्यांनी आमच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सिस्टमला वापरले. तर हे त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आहे. इथे तुम्ही त्याच सिस्टमचे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स बघू शकता की जी जी आपल्या आजूबाजूला इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला डोळ्यासमोर व्हिज्युअली कशी दिसेल त्याच्यावरती आमचं हे काम आहे आणि तेच आम्ही आता चष्म्यांमध्ये पुढे डेव्हलप केलेलं आहे. या आविष्कारासाठी आमचा इंटरव्ह्यू डिस्कव्हरी चॅनल वरती सुद्धा झालेला आणि याला पण एक अवॉर्ड भेटलेला. त्या अवॉर्ड बद्दल मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. आता
ह्या टेक्नॉलॉजीचा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आता तुम्हाला इथे दिसतं की जसं आम्ही हे चष्मे शेतकऱ्यांसाठी बनवले, तसेच चष्मे आम्ही ऍक्च्युली अंध लोकांसाठी पण बनवलेले. हे चष्मे काय करतात की आपल्या समोर इथे तुम्ही बघू शकता 2 कॅमेराज आम्ही इथे दिलेले. त्या कॅमेराने हे चष्मे डिटेक्ट करतात की समोर कोण आहे, फेशियल रेकग्निशन वापरून, आणि ते समोर व्यक्ती किती अंतरावरती आहे ते पण डिटेक्ट करतं. आणि अंध व्यक्तीला एखादं जी गोष्ट त्याच्या समोर आहे, मग तो एखादा व्यक्ती असो तर त्या व्यक्तीचं नाव ते रीड करून सांगतं. एखादी गोष्ट असेल, सपोज एखादा टेबल असेल किंवा खुर्ची असेल जी त्या अंध व्यक्तीच्या पाथमध्ये ऑब्स्टेकल राहू शकते, ते डिटेक्ट करतं. आणि त्या सगळ्या गोष्टींना अवॉइड करून कसं आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जाऊ शकतं याचं इन्फॉर्मेशन ते इथे दिलेल्या एका स्पीकरने त्या अंध व्यक्तीला सांगतं. याच्यासाठी आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा भेटलेला. आणि इथे तुम्ही त्याचं एक्झॅक्टली ऍप्लिकेशन आम्ही कसं डेव्हलप केलेलं हे तुम्ही बघू शकता. यात आम्ही फेशियल रेकग्निशन वापरले, ऑब्जेक्ट रेकग्निशन वापरले आणि जेस्चर रेकग्निशन वापरले. तर 3 प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता सिस्टम आम्ही एका सिस्टम मध्ये टाकल्या, म्हणजे ती सिस्टम युजफुल होऊ शकेल. तर तुम्हाला एक सिंपल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गोष्टीमुळे फायदा नाही होत, तर तुम्हाला त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, जसं मी आधी बोललो की कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक स्मार्ट टूल आहे, पण त्या स्मार्ट टूलला आपण स्मार्टली वापरण्यासाठी त्या टूलला आपल्याला आपल्या इकोसिस्टम मध्ये फिट करावं लागतं. आणि त्या इकोसिस्टम मध्ये आम्ही इथे अंध व्यक्तींसाठी फिट केलेलं आहे. तसंच आम्ही जे इकोसिस्टम मध्ये कृषी क्षेत्रासाठी फिट केलंय ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. इथे तुम्ही बघू शकता आपलं फेशियल रेकग्निशनचं जे एक्झाम्पल होतं त्याला इथे आपण प्रॅक्टिकॅलिटी मध्ये दाखवलंय की एक्झॅक्टली काम कसं करतं. आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारंगला रेकग्नाइज करू शकतो. तर इथे सारंगला पण रेकग्नाइज करतं, गाडीला पण रेकग्नाइज करतं, कारण की आम्ही गाडीचे पण हजारो फोटोज त्याला दाखवतो. आणि शेवटी हे करून एखाद्या अंध व्यक्तीचा एक्सपिरियन्स कसा आहे हे आपल्याला इथे दिसतं. तुम्हाला ऑडिओ येतंय की नाही माहित नाही मला ऍक्च्युली, पण मी हा व्हिडिओ तुम्हाला नंतर शेअर पण करू शकतो. तर अंध व्यक्तीला आता समजतं की सारंग 1.4 मीटर्स वरती आहे आणि चेअर 1.3 मीटर्स वरती आहे. आमचं सुरुवातीचं सिस्टम असं दिसायचं आणि नंतर ते ते ब्लू रंगाच्या चष्म्यामध्ये कन्वर्ट झालं, जेव्हा आम्ही ते फायनली डेव्हलप केलं. तर हे होतं माझं प्रेझेंटेशन. ह्याच्यामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता काय असते हे कव्हर केलं. ती कृत्रिम बुद्धिमत्ता डेव्हलप कशी करता एखादी कंपनी किंवा एखादं रिसर्च टीम ते आपण बघितलं. ते कृत्रिम बुद्धिमत्ताचे कोणकोणते प्रकार असतात, ते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वापर केला जाऊ शकतो हे आपण बघितलं. आपण हे सुद्धा बघितलं की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऑलरेडी कृषी क्षेत्रामध्ये काही लोक करतायत आणि त्याचे काही एक्झाम्पल्स कसे आहेत ते सुद्धा आपण बघितलं. आणि शेवटी आपण बघितलं की कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रॅक्टिकल वापर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला एक स्टेप पुढे घेऊन जाणारी ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी याच्याबद्दल पण आपण थोडस समजून घेतलं. तर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण इंटरॅक्टिव्ह आता करू शकतो मॅडम. थँक्यू. कृपया सरांना, निरकर सरांना जर आपले काही प्रश्न असतील पार्टिसिपंट कडून तर ते आपण विचारूयात. सर माझा एक प्रश्न होता सर. हॅलो. हा बोला बोला. सर मी 5-7 वर्षापूर्वी असा एक लेख वाचला होता की कृषीमध्ये भरपूर संशोधन, जसं आपण सांगितलं की आता जसे रोग कीड आल्यावर जे डिटेक्ट होऊ शकतो, तसाच रोग कीड याच्या आधी पण समजा तो झाड सांगेन की बाबा मला याची कमतरता आहे, जशी नत्राची कमतरता आहे, हे रोग येणार आहे, तर बाबा या रोगावर हे स्प्रेइंग व्हायला पाहिजे, अशी काही सिस्टीम डेव्हलप झालेली आहे का सर? हो हो, ती सिस्टम ऍक्च्युली आम्हीच डेव्हलप केलेली आहे. आम्ही हे चष्मे ऍक्च्युली याच्याबद्दल मी डिटेलमध्ये आपल्या सेकंड सेशन मध्ये एक्सप्लेन करेल. पण हीच सिस्टम आम्ही ऍक्च्युली डेव्हलप केली अशी की हा चष्मा घालून जेव्हा एखादा लेबरर पण शेतामध्ये फिरतो तेव्हा कोणता रोग कधी येणार आहे, म्हणजे रोग आपल्याला डोळ्याला दिसायच्या 10 ते 15 दिवस आधी डिटेक्ट करून आम्ही सांगतो की इथे तुमचा
रोगाचं इनॉक्युलेशन झालेलं आहे. जे लोक टेक्निकल टर्म समजतात त्यांना समजेल की इनॉक्युलेशन म्हणजे रोग यायच्या खूप अर्ली स्टेजमध्ये आपल्याला कळतं आणि त्या रोगामुळे आपल्याला डॅमेज व्हायच्या आधी त्याच्यावरती काय उपचार करायला पाहिजे हे पण सिस्टम ऑटोमॅटिकली सांगतं. तर हे सिस्टम ऍक्च्युली आम्हीच तयार केलेली आहे आणि ती आम्ही ऍक्च्युली शेतकऱ्यांपर्यंत प्रॅक्टिकली आता पोहोचवतो सुद्धा. त्याचं डिप्लॉयमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. साधारण 1200 शेतकरी आता आमच्या बरोबर या टेक्नॉलॉजीसाठी जुडलेले आहेत. छान प्रश्न विचारला विवेक सरांनी. अजून काही प्रश्न असतील तर कृपया विचारूया. हॅलो बोला बोला सर, संतोष सर बोला. सर, त्याची किंमत किती आहे त्या चष्म्याची? चष्म्याची किंमत तर जास्त आहे ऍक्च्युली, पण आम्ही ह्या चष्म्याला विकत नाही, आम्ही याची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुम्हाला पर एकर एक मिनिमम कॉस्ट द्यावी लागते आणि त्यात तुम्हाला वर्षभरात ह्या चष्म्याची सर्व्हिस भेटते. हे आपण चष्म्याला रिलेटेड क्वेश्चन्स होल्ड करूया, कारण की सेकंड सेशन मध्ये आपण सर्व डिटेलमध्ये आम्ही कसं शेतकऱ्यांना मदत करतो, आमचा सर्व्हिसचा मॉडेल कसा आहे आणि त्याच्यात शेतकऱ्यांना काय काय फायदे होतात हे आपण सेकंड सेशन मध्ये टच करणार आहोत. तर फक्त थोडं आपण तोपर्यंत थांबू. तुमचे सर्व प्रश्न ते सेकंड सेशन मध्ये कव्हर. ओके ओके ठीक आहे. माझा एक प्रश्न आहे. हा बोला. सॉर्टिंग ग्रेडिंग साठी हा म्हणजे शेतातलं प्रतवारी जी करतो आपण धान्य फळ वगैरे यात उपयोगात येईल ते? तुमचं प्रश्न जर असा कट झाला, मला धान्य वगैरे समजलं, पण धान्याच्या आधी तुम्ही कसा वापर? आजकाल काय शेतकऱ्यांना व्हॅल्यू ऍडिशन न्यायचंय आपल्याला, नुसतं उत्पादनावरच आपण आता थांबून चालणार नाही. मग शेतकऱ्याला काय आता FPO सारख्या एकत्र येऊन सगळं उपक्रम सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही एका एक्झिबिशन मध्ये सॉर्टेक्स मशिनरी संदर्भात ऐकलं होतं, ज्यामध्ये विशिष्ट कलरच धान्य ते वेगळे सेपरेट करतं. म्हणजे तसं आता हे आम्हाला फार्म लेवलला म्हणजे खूप मोठी तंत्रज्ञान होतं, ते कंपनी लेवलला होतं, परंतु आम्हाला ते फार्म लेवलला अफोर्डेबल होईल असे याच्यात होऊ शकतं का? आता काय ती संधी आम्हाला केव्हापर्यंत उपलब्ध होऊ शकेल? अशी ती संधी ऍक्च्युली तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध आहे. अगेन आमच्या सिस्टमच्या थ्रू आम्ही त्याचा वापर आमच्या सिस्टम मध्ये तर केलेलाच आहे. पण तुमच्या प्रश्नाला मी आणखीन जनरली म्हणजे आमच्या सिस्टमच्या व्यतिरिक्त उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. जसं मी आधी बोललो की कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक टूल आहे, बरोबर. आपण माणसाची बुद्धिमत्ता पूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये वापरतो. तर ती जी बुद्धिमत्ता आपण पूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये वापरतो, तशीच बुद्धिमत्ता आपण मशीन मध्ये टाकून सुद्धा पूर्ण व्हॅल्यू चेनला आपण बेनिफिट करू शकतो. फक्त आपले जे पेन पॉइंट्स आहेत ते आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते आधी आपण डिटेलमध्ये अनालाइज करायला पाहिजे. म्हणजे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कृत्रिम बुद्धिमत्ता कशी करू शकते याच्यावरती आपण काम करू शकतो. पण सर्वात आधी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला आणखीन एक मी सांगू इच्छितो की आमच्या अप्रोच मध्ये आम्ही काय करतो, आम्ही ह्या प्रकारचे कन्सल्टेटिव्ह मीटिंग्स करतो ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांकडून काही चॅलेंजेस घेतो. जसं मी बड टेस्टिंगचं बोललो, आम्हाला द्राक्ष बागायतदार संघाने बड टेस्टिंगचं चॅलेंज दिलं की आम्हाला हा प्रॉब्लेम फेस होतोय, याच्यासाठी तुम्ही काय सोल्युशन डेव्हलप करू शकता. तर आपण प्रॉब्लेम जेवढं क्लिअरली आयडेंटिफाय करू आणि जेवढं पिन पॉइंटेड आपण आयडेंटिफाय करू तेवढं इझिली आणि तेवढं बेटर आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सोल्युशन राहू शकतं त्याच्यासाठी. म्हणजे पशुपालन वगैरे यात सुद्धा त्याचा उपयोग करता येईल? हो हो नक्कीच. ठीक आहे सर. प्रश्न असतील तर कृपया विचारा. आणखीन काही? मॅडम सर प्लीज. आहे, विचारू. नमस्कार. हो सर. हो मोहनले बोलतो सर. मॅडम एक तर
खरं म्हणजे रामेतीचं आणि ज्यांनी कोणी ही प्रेरणा दिली तुम्हाला हा आजचा वेबिनार ऑर्गनाईज करण्याच्या बाबतीत, खऱ्या अर्थानं असं वाटतं की आता 21व्या शतकाच्या बाबतीत आता आपण शेतीच्या बाबतीत बोलायला लागलो आहे. आणि सारंग नेरकरांना मी पहिल्यांदाच बघतो, पण ज्या पद्धतीने ते आज प्रेझेंटेशन दिलं, मला असं वाटतं की आजचं प्रेझेंटेशन तुम्ही चारही विद्यापीठाच्या लोकांना सुद्धा आणि आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांना सर्वांनाच एकत्र जायला पाहिजे होतं. खूप चांगल्या पद्धतीनं आता असं वाटतं की चांगला विषय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वेळेवर आपण या सर्व गोष्टीला हात घातलेला आहे. माझे एक 2 प्रश्न होते सारंगजी आपल्याला फक्त, की आज ठीक आहे म्हणजे खूप होलिस्टिक लेवलला आपण काम करताय आणि मला आनंद झाला की आपण जेव्हा अफोर्डेबलच्या बाबतीत, फार्मर्स लेवलच्या बाबतीत आणि ह्युमॅनिस्टिकच्या बाबतीत आपण विचार करताय. आज शेतकऱ्यांना प्रोडक्शन पेक्षा आज जे मला दिसते आहे की मार्केटिंग मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बायर्सलाही प्रॉब्लेम आहे आणि विकणाऱ्यालाही शेतकऱ्यांच्या बाबतीत. काही गोष्टी आम्ही आता विशेषतः कंटेंट बेसिसवर असं मग एडिबल ऑइल प्रोजेक्टला मी काम करतो आणि बघतोय की एडिबल ऑइल मध्ये समजा फॉर एक्झाम्पल सनफ्लॉवर घेतला आपण तर 17% पासून आपल्याला 28-28% पर्यंत ऑइल कंटेंटच्या व्हेरायटीज आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण शेतकऱ्यांकडून बाल घेताना ऑइल कंटेंटर आज कधी विकल्या जात नाही किंवा घेतला नाही. फक्त तर आपल्याला असं काही सिस्टीम डेव्हलप करता येईल का की त्याचं एक्सप्लॉयटेशन कोण्या ठिकाणी होते, रिजेक्ट कुठे होतो, एमएसपी ला जरी खरेदी करायची असेल की मॉइश्चर कंटेंट जास्त आहे, न्यूट्रिशन नाही आहे, किंवा विकताना सुद्धा जर मी गिराईक असेल तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अडल्ट्रेशन प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दिसते आहे. फॉर एक्झाम्पल समजा आंब्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये पाहिल्याबरोबर आपल्याला शाखा कळेल का, आपला न्यूट्रिएंट्स कंटेंट्स कळतील का, आपल्याला याच्यामध्ये काही इन्फेक्शन आपले इन्फेस्टेशन काही झालंय का वर्मचं वगैरे. अशा दृष्टीने मला असं वाटतं की जर शेतकऱ्यांना आपण काही टूल्स देऊ शकलो तर दोघांची म्हणजे घेणाराची ग्राहकाची सुद्धा हे होईल, सोय होईल आणि शेतकऱ्याला कंटेंट बेसिसवर न्यूट्रिएंट कंटेंट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला न्यूट्रिएंट्सच विकायला लागतील. हे विकून चालणार नाहीये. लोक तशीच मागणी करतील आता, कारण समाज आफ्टर कोरोना वर्ड पुन्हा जग काहीतरी वेगळं बदललेलं दिसेल आपल्याला सर्व अँगलच्या बाबतीत. म्हणून मी म्हटलं की चांगल्या वेळेवर आपण हा आजचा वेबिनार घेताय की पोस्ट कोरोना आपल्याला काय काय चॅलेंजेस आपल्या समोर येतील. मला असं वाटतं की त्याही दृष्टीने दुपारच्या सेशन मध्ये जर आम्हाला गाईड केलं तर खूप चांगलं होईल. मी पुनश्च आपलं खरं मनापासून कौतुकही करतो, अभिनंदनही करतो की मराठीमध्ये अत्यंत इतका क्लिष्ट विषय आपण सोप्या साध्या पद्धतीने आपण लोकांसमोर ठेवताय. खरंच आपलं कौतुक आहे आणि अभिनंदन आहे आपल्याला. आणि रामितीचे विशेष धन्यवाद देतो रामितीला की एक अत्यंत 21व्या शतकातल्या विषयाला त्यांनी हात घातला आणि हे पुढे केलेलं आहे. सर धन्यवाद सर. ऍक्च्युली सर तुम्ही 20 पॉइंट्स मेन्शन केले आणि ते खूप रेलेव्हंट आहेत ऍक्च्युली. सर्वात आधी तर थँक्यू फॉर द काइंड वर्ड्स. आम्ही म्हणजे आमच्या परीने जेवढं काम करू शकतो तेवढं करायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही जे विद्यापीठाबद्दल बोलला, आम्ही ऑलरेडी विद्यापीठांबरोबर टाईड अप आहोत ऍक्च्युली. केकेव्ही आणि एमपीकेव्ही बरोबर आम्ही टाईड अप आहोत. इनफॅक्ट आम्ही केकेव्ही मध्ये 2 पीएचडी स्टुडंट्स PhD thesis supervise सुद्धा करतो. So they will be trained in artificial intelligence in agriculture as the first 2 PhDs in India actually. आणि त्याचसोबत एमपीकेव्ही मध्ये आम्ही कास्ट नावाच्या वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्ट मध्ये पार्टनर सुद्धा आहोत. तर विद्यापीठाबरोबर आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्ही आणखीन इंटिग्रेट डेफिनेटली व्हाईल आपलं गायडन्स घेऊ. दुसरा जो पॉइंट सर आपण बोलला व्हॅल्यू एडिशन बद्दल, त्याच्यात मी फक्त आमचा एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, प्रॅक्टिकल मागच्याच महिन्याचं एक्झाम्पल. मी काही देवगडमधल्या शेतकऱ्यांबरोबर काम केलं आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही चांगलं मार्केट मिळवून देण्यासाठी ठाण्यामध्ये आमचे काही आउटलेट्स आहेत ऍक्च्युली, farmexports.in नावाच्या सिस्टमने. आणि त्या आउटलेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांना सर्वात जास्त रेट भेटावा यासाठी आमच्या सिस्टमचा वापर केला. तर आम्ही काय केलं, सर्वात आधी आमच्या आउटलेट्समध्ये आम्ही काही डेमॉन्स्ट्रेशन ठेवले. आम्ही फील्ड डेमॉन्स्ट्रेशन सारखे रोड साईड डेमॉन्स्ट्रेशन ठेवले, जिथे आम्ही लोकांना सर्वात आधी तर दाखवलं की टेक्नॉलॉजीमुळे त्यांना कोणता आंबा पिकलेला आहे, कोणता आंबा पिकलेला नाहीये, कोणता आंबा नॅचरली रायपंड आहे आणि कोणता आर्टिफिशियली रायपंड आहे कार्बाईड किंवा इथिलीन ट्रीटमेंटमुळे. हे आम्ही त्यांना दाखवलं की ह्या सिस्टमच्या इमेजेसमुळे तुम्हाला ते रेकग्नाइज करता येऊ शकतो विदाउट कटिंग. दुसरं मग आम्ही काय केलं, हे केल्यानंतर आम्ही टेक्नॉलॉजीचं एक्सेप्टन्स कस्टमर पर्यंत नेलं. ते केल्यानंतर कस्टमर आम्हाला चांगले रेट द्यायला तयार होतो आणि मिनिमम लॉसेस, कारण की पोस्ट हार्वेस्ट लॉसेस खूप जास्त आहेत आपल्याकडे,
कारण की आपल्याला सप्लाय अँड डिमांड मॅच नाही करता येत. त्याच्यासाठी आपल्याला प्री ऑर्डर्स घ्यावे लागतात आणि त्या प्री ऑर्डर्सला आपल्याला मॅक्सिमम रेट युजली मिळत नाही, कारण की कस्टमरला गॅरंटी नसते की मला जे भेटेल ते चांगल्या क्वालिटीचं भेटणार. तर आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर असा केला की प्रत्येक कस्टमरला आपल्या आंब्याच्या पेटीचा जसा आम्ही रोड साईड डेमॉन्स्ट्रेशन मध्ये फोटो दाखवला तसा प्रत्येक पेटीचा फोटो त्यांना ऑलरेडी गेला डिलिव्हरी. म्हणजे तुमची डिलिव्हरी व्हायच्या 3 दिवस आधी तुम्हाला मला कोणते आंबे भेटतंय याचा फोटो पण भेटला. म्हणजे आम्ही ट्रेसेबिलिटी कम्प्लीट त्याच्यात दिली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ऍक्च्युली तिथे 750 रुपये डझन असा रेट तेव्हा चालू होता. तर आम्ही त्यांना 950 रुपये डझन शेतकऱ्यांना इन्क्रीज इन्कम देऊ शकतो. तर त्या पद्धतीने आम्ही त्याचं इंटिग्रेशन मार्केट इंटेलिजन्स करायचा प्रयत्न करत आहोत. पण वी आर स्टील ट्राईंग फर्दर एनहान्स इट. हे आमचं एक्सपेरिमेंट होतं आणि असं आम्ही 2500 डझन मागच्या महिन्यामध्ये विकले. तर शेतकऱ्यांना त्याच्यामुळे इन्कम मध्ये पण बऱ्यापैकी फायदा. बट दिस वॉज ॲट अ एक्सपेरिमेंटल लेवल. आम्ही आणखीन त्याला फॉर्मलाइज आणि त्या सिस्टमला आणखी बेटर करायचा प्रयत्न. थँक्यू. सर, निरकर सरांना सांगू इच्छिते, मल्ले सर आमचे सेवानिवृत्त महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन संचालक आहेत आणि काळाच्या खूप पुढे जाऊन विचार करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यांनी त्याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले आणि मल्ले साहेबांना सांगते की नेक्स्ट सेशन आपण जे सरांसोबत करणार आहोत स्मार्ट क्लायमेट ऍग्रिकल्चर. सरांचं एक कलिग आहेत, ते आपल्याशी आजही बोलणार होते पण थोडं शॉर्ट नोटीस झाल्यामुळे ते आज आपल्याशी बोलू शकत नाही. तर नेक्स्ट सेशन आम्ही एक वेल प्लॅन करून आम्ही ते सेशन घेणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन स्मार्ट क्लायमेट ऍग्रिकल्चर. काही वेळेस सर तुम्हाला विनंती की तुम्ही आमच्या सोबत असाल, मल्ले सरांना. तर मी आपण नेहमीच काळाच्या पुढे जाऊन 10 वर्ष 20 वर्ष पुढे जाऊन आम्ही डिपार्टमेंट मध्ये असताना बसून बघतोय की सर नेहमी काळाच्या पुढे जाऊनच विचार करतात. तर सरांनी दिलेले सजेशन, निरकर सरांनी त्याचं समर्पक माहिती दिली की ते ऑलरेडी त्या ट्रॅकवर विचार करतात. तर आत्ताच्या सेशनला जर कोणाला प्रश्न असतील तर कृपया विचारू. आणि मल्ले सरांना अजून एक सांगते की या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोर्सेसची प्रेरणा आम्हाला आमचे प्राचार्य आहेत टेकाडे सर, विवेक टेकाडे सर, यांच्याकडूनच ही नवीन नवीन विषयांची प्रेरणा मिळत असते आणि आम्ही त्यावर ऍक्ट करत असतो. तर त्यामुळे ते श्रेय कम्प्लिटली टेकाडे सरांना जाते, आमच्या प्राचार्यांना. तर आत्ताच्या सेशन मध्ये जर पार्टिसिपंट कडून काही प्रश्न नसतील तर आपण तूर्त नेरकर सरांची रजा घेऊ. प्रश्न असतील तर कृपया विचारा. थँक्यू. हो सर, थँक्यू सर. म्हणलं सर, आपलं गायडन्स आपल्याला असलं तर आम्ही या सिस्टमला आणखीन डेफिनेटली बेटर करायचा प्रयत्न करू. एक इनपुट देऊ शकतो सर आपल्याला की येस आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे कुठे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ज्या वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये काम करत असतात सध्या, विद्यार्थी आहेत, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये आहेत, एवढंच नव्हे तर व्यवसायामध्ये आहेत आणि राजकारणामध्ये आहेत. अशा सर्व लोकांची एक इन्स्टिट्यूट स्थापन केली आहे संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर महाराष्ट्र ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, आयमॅट म्हणून. आणि व्हाईस चान्सलर एक व्हाईस चान्सलर अध्यक्ष आहेत, याचे पूर्वी आरबी देशमुख साहेब होते. आम्ही त्याचा उपाध्यक्ष आहे सध्या. आणि आम्ही आता या आपल्या स्वतंत्र वेबिनार घेण्याबाबत आम्ही प्लॅन तर करतोच करतो, निश्चित करू. इंटरॅक्शन करणं होणं गरजेचं आहे. आर्थिक परिस्थिती आणि क्लायमेट चेंज, क्लायमेटमुळे होणारे जे परिणाम असतात. कारण मी वॉटरशेड मध्ये काम बऱ्यापैकी मला संधी काम करण्याच्या बाबतीत. तर हे सर्व विषय घेऊन मला की आपल्याला जाते. अर्थात सर्वच प्रश्नाला एका वेळेस पुढे नाही जाता येणार, पण प्रायोरिटायझेशन करता येईल आपल्याला निश्चितपणे. आणि आपल्यासोबत काम करण्याला आम्हाला आवडेल की कुठेतरी महाराष्ट्रात कुठेतरी या फील्डमध्ये एवढ्या ताकदीनं उभं राहतो आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कुठेतरी हात घालतोय. नाहीतर तुमच्या समोर अनेक बाकीच्या चाल्या असत्या मोठ्या क्षेत्रामध्ये, त्या सोडून तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये काम करता, हे म्हणजे तुमचं मनापासून कौतुक आहे की शेती क्षेत्राला तुम्ही मदत करताय. धन्यवाद. थँक्यू सर. ऍक्च्युली मी कॅनडाहून परत आलेलो तेव्हा ऑब्जेक्टिव्ह असा होता की ह्या टेक्नॉलॉजीला लीस्ट एक्सपेक्टेड आणि मोस्ट नंबर ऑफ पीपल पर्यंत घेऊन जायचं. म्हणून आम्ही ऍग्रिकल्चर ही फील्ड पिक केली. कारण की
ऍग्रिकल्चर मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हे त्यावेळेस तरी लिस्ट एक्सपेक्टेड होतं. म्हणजे आपण जास्त इंडस्ट्रीयल सेटअप मध्ये, कॉर्पोरेट सेटअप मध्ये जास्त एक्सपेक्टेड आहे. पण स्मॉल होल्डर फार्मर कडे टेक्नॉलॉजी नेणं आणि 500 मिलियन पीपल इन इंडिया असोसिएटेड विथ फार्मिंग, ते आमचं ऍक्च्युअली गोल होतं, टू मॅक्सिमाइज रीच अँड टेक इट टू द लिस्ट कॉमन डिनॉमिनेटर. थँक्यू. आणि वी वुड लव्ह टू वर्क विथ आयमॅक्स जरा. मी मॅडमच्या मदतीने आपल्या टच मध्ये येईल टू टेक दिस कन्व्हर्सेशन. थँक्यू सर. ओके, थँक्यू. आत्ताचं सेशन मला वाटते आपण थांबूया. नेरकर सर परत आपल्याला भेटणार आहेत. तर आज 4 वाजता परत नेरकर सर आपल्याकडे आहेत आणि त्यांचं जे पुढचं सेशन आहे हे याच्यापेक्षा इंटरॅक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग आहे. त्यांनी त्याची कल्पना आपल्याला दिलीच आहे या सेशन मध्ये. तर नेरकर सर आता पुरतं आपण थांबूया. 4 वाजता आपण परत आपण दिलेल्या वेळेप्रमाणे 4 वाजता आपण परत भेटणार आहोत. तर पार्टिसिपंटचं आणि नेरकर सरांचे आणि विशेषतः मल्ले सरांचे आणि सीताफळ महासंघातील गट्टाणी सर असतील आणि इतर माननीय पदाधिकारी जॉईन झाले आहेत, त्यांचे सर्वांचे मी रामितीतर्फे आभार मानते. आणि आत्ताचं सेशन तूर्त आपण इथे थांबूया. नेक्स्ट सेशन आपण परत भेटूया. धन्यवाद. पार्टिसिपंट्सला विनंती, त्यांना फीडबॅक फॉर्म पाठवलाय पार्टिसिपंटसाठी, त्यांनी आपला फीडबॅक फॉर्म भरून द्यावा. आज हे एकदिवसीय प्रशिक्षण असल्यामुळे तुमचे फीडबॅक फॉर्म आम्ही तुम्हाला दुपारपर्यंत अपेक्षित करतो. तर दुपारचं सेशन झाल्यावर आपण फीडबॅक फॉर्म भरून द्यावे. तर दुपारचं सेशन होण्यापूर्वी आपण फीडबॅक फॉर्म भराल अशी आशा व्यक्त करते आणि सध्या आत्ताचं ट्रेनिंग सेशन संपल्याचं जाहीर करते. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.